नमस्कार, आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर अभिजित शिंदे सर, जे नमस्ते. मागच्या 9-10 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स असतील, अशा दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांची काम अतिशय उत्तमरित्या चालू आहे. आणि मला कायम असं वाटतं की ज्या शासकीय योजना असतात की ज्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम इंजिनियरच्या माध्यमातून घडत असतं. आणि आपण असं म्हणतो की देशाच्या विकासामध्ये सुद्धा तरुण इंजिनियरचा वाटा मोठा आहे. त्यापैकीच एक इंजिनियर माझ्यासोबत आहेत, जे शासकीय योजना अशा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत आहेत. त्यांच्याशी आता आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. आपण गप्पांची इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमची सांगणे शालेय प्रवास पासून तो तो कसा होता, त्याच्यानंतर माध्यमिक उच्च माध्यमिक असेल आणि ग्रॅज्युएशन पर्यंतचा म्हणजे प्रवास हा सगळा एकंदर कसा होता. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, इंजिनिअरिंग या फील्डमध्ये वळण्यामागची प्रेरणा कुणाची होती, तर प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण इंजिनियर बनावं, तर काय सांगाल? माझं शालेय शिक्षण तसं म्हटलं तर पहिलं नागठाणमध्येच, नंतर त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण हे सांगलीतच झालं. माध्यमिक शिक्षणानंतर डिप्लोमा सिव्हिल फील्डमध्ये माझा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मिरज इथे झाला आणि इंजिनिअरिंग डिग्रीचे क्वालिफिकेशन हे माझं इचलकरंजी येथे शरद इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी ते आहे, तिथं संपलं. प्रेरणास्थान म्हणायला गेलं तर आमची फॅमिली बॅकग्राऊंड टोटली सिव्हिलचा होता. त्यामुळे बऱ्यापैकी थोडे जण गव्हर्नमेंटमध्ये, थोडे जण प्रायव्हेटमध्ये असल्यामुळं त्यांच्याकडून थोडं थोडं शिकत आपण काहीतरी ऍडव्हान्स करावं ह्या दृष्टीनं थोडं त्या बाजूलाच कल होता माझा पहिल्यापासून. ते पूर्ण केल्यानंतर इंजिनिअरिंगचं जर थोडं एक्सपिरियन्ससाठी मी पुण्यात गेलो. पुण्यातनं इकडं नंतर रिटर्न आल्यानंतर इथं स्वतःच चालू केलं कन्स्ट्रक्शन. त्याचबरोबर माझं गव्हर्नमेंटचं लायसन असल्यामुळं थोडा जादा कल माझा गव्हर्नमेंटच्या कामांकडे असतो. प्रायव्हेट बऱ्यापैकी थोडी कमी असते. बरोबर. आता जसं तुम्ही सांगितलं की तुमची फॅमिली बॅकग्राऊंड मध्येच थोडक्यात ही सगळी बॅकग्राऊंड आहे, तर मग प्रश्न येतो की असा की हे सगळं करताना जेव्हा आपण पण या फील्डमध्ये जातो तेव्हा मग थोडं दडपण आलं की एवढं सगळं करून ठेवलंय घरच्यांनी, का त्यांची मदत जास्त झाली? दडपण असं म्हणायला गेलं तर जास्त काय नव्हतं. फक्त घरातल्यांचं असं होतं की तू नवीन काहीतरी शिक किंवा ह्या फील्डमध्ये गव्हर्नमेंट, वडील माझे गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळं, इरिगेशनला जीईओ असल्यामुळं ना, त्यांचंही असं होतं की मुलानं कॉन्ट्रॅक्टर व्हावं, म्हणजे बऱ्यापैकी ग्रोथ आहे आता त्या ह्याच्यात. त्यामुळे त्यांची अपेक्षा होती. त्याचबरोबर म्हणजे रिलेटिव्ह पण बऱ्यापैकी त्या फील्डमध्ये होते. मग माझं पण असं मत झालं की आपण ह्याच्याकडे जरा वळालेलं बरं, कारण त्यावेळी बऱ्यापैकी स्कोप होता आत्ताच्या तुलनेत. बरोबर. पण तुम्हाला स्वतःला काही वेगळं बनायचं होतं, शिक्षण काही घ्यायचं होतं? स्वतःला असं नाही, कारण का फील्डच ती होती. त्यामुळं बऱ्यापैकी विचार असाहीच केलेला की ह्यांनी केलं त्यावेळी तेवढी ऍक्टिव्हिटी नव्हती जास्त करून सिव्हिलमध्ये. आपण याच्यापेक्षा पुढे जाऊन काहीतरी करू एवढंच वाटत होतं. आता ते चालू आहे जरा. मग या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या या भागामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच आहे आणि अशा लोकांबरोबर काम करताना बऱ्याचदा धोका सुद्धा संभवू शकतो. तर तुम्ही कशी ही साईटवर काळजी घेता? साईटवर बऱ्यापैकी कसं होतंय, आमचं तर दिवसातून एकदा साईट व्हिजिट असतेच, त्याचबरोबर सुपरवायझर असतात. अकुशल लेबरचं म्हणायला गेलं तर बऱ्यापैकी इथं खेडेगाव असल्यामुळे बऱ्यापैकी अकुशल कामगारच जास्त आहेत, कुशल बऱ्यापैकी कमीच आहेत. आता काय व्हायला लागले, सेंटरिंग वाले सगळं करायला लागलेत. त्यामुळं बऱ्यापैकी यांच्या आपल्या बॉम्बे स्टील कडून किंवा पार्वती स्टील कडून असं गेस्ट लेक्चर वगैरे हे करून त्यांना ट्रेनिंग द्यायचं सेंटरिंग वाल्यांना, बऱ्यापैकी काय करता येईल, ह्याच्यात इन्क्रीमेंट कशी करता येईल, मटेरियलच्या बाबतीत वगैरे म्हणजे काळजी कशी घेता येईल, ती त्यांच्याही कडून होत असल्यामुळं बऱ्यापैकी आम्हाला थोडं आता रिफ्रेश झालेलं आहे ते सगळं. दुसरं, तुम्ही रेसिडेन्शियल बंगलोमध्ये आता काम करताय, त्यामुळे तुम्हाला एक विशेष प्रश्न विचारत आहे. ते म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला कस्टमरकडनं असं वाक्य ऐकायला मिळालं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे किंवा एवढ्याच बजेटमध्ये बसून द्या आता घर सगळं. आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण चांगल्या दर्जेदार बांधकाम करावं. तर अशा वेळेला दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? ज्यावेळी पहिल्यांदा क्लायंट बरोबर आमची मीटिंग होते, त्या ह्याच्यातच आम्ही क्लायंटला पटवून देतोय बऱ्यापैकी की तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं हे स्वतःसाठी करायचं आहे, त्याची लाईफ बऱ्यापैकी वाढली पाहिजे आहे. आणि ते आता म्हणजे असंही दुसरा पॉइंट येऊ शकतोय की लोक काय म्हणतात, आता सेंटरिंग वाली सुद्धा हे काम करू शकते, मटेरियल वगैरे आम्ही सगळं देतोय, सगळं हे करतोय. फक्त हे आमचे हे असते की पटवून त्यांना सांगायचं की बाबा इंजिनियर मधला फरक, सेंटरिंग वाल्यातला फरक,
परत मटेरियलचं ते काय यूज करू शकतात काय नाही हे जरा पटवून दिलं की आताची बऱ्यापैकी पिढी जरा व्यवस्थित आलेली आहे. म्हणजे हे सपोर्ट करतात ते. अच्छा. तर आता या पुढचा प्रश्न आहे तो या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे त्या प्रश्नाच्या मागचं असं कारण आहे ते म्हणजे तुम्ही म्हणजे इथले आहात, इंजिनियर आहात, यंग आहात म्हणून हा प्रश्न आहे की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे किंवा कुठली क्षेत्र येतात ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? जर भविष्यात आपल्याला एक सांगलीचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर एका इंजिनियरच्या नजरेतून तुम्हाला काय वाटतं कुठल्या कुठल्या क्षेत्रांवर सेक्टरवर काम झालं पाहिजे? सेक्टरवर म्हणजे आता तुम्ही मगाशी सांगितलंच त्या पद्धतीनं कुशल आणि अकुशल बऱ्यापैकी अकुशल लोक असल्यामुळं आणि आता जे बाहेर पडतात इंजिनियर त्यांना एवढे म्हणजे कॅपेबल नाही येत आता सध्या तशा दृष्टीने की काम करणे ऑन साईट जाऊन हे नाही. त्यांच्यासाठी एखादं ट्रेनिंग प्रोग्राम ठेवणे आता आयकॉनवाले जसे ठेवते बऱ्याच वर्षातून 1-2-3 असते त्यांचे तसंच हे करून डेव्हलपमेंट झाली पाहिजे नवीन इंजिनियर मध्ये त्याचा एक बेनिफिट होईल. आणि ग्रोथ आता सांगली जिल्ह्यासाठी खूप चांगली आहे इथं म्हणजे बऱ्यापैकी डेव्हलपमेंट व्हायला लागलेली आहे. रोड व्हायला लागलेत, बिल्डिंग व्हायला लागलेत नवीन नवीन. मग या दृष्टीनं जर आपल्याकडून किंवा बाकीच्या जे ट्रेड आहेत त्यांच्याकडून जर झालं तर ते चांगलं होईल. पण मग असं असताना शासनाकडनं काय अपेक्षित का शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? जसं तुम्ही आता अकुशल कामगारांचा प्रश्न मांडला तर शासनाच्यात काही मदत करू शकतं का? शासन म्हणजे शासन थरावर मदत करायला विचार केला तर त्याला खूप वेळ लागणार आहे. त्याऐवजी माझं तर वैयक्तिक असं म्हणणं आहे की जे कोण म्हणजे सेलर असतात ते किंवा ह्यांचीच एक युनिटी करून की आपणच ह्यातून बाबा अकुशल आहेत त्यांना थोडं ट्रेनिंग देऊन त्यातून बऱ्यापैकी जर त्यांना समजवलं सगळं तर ते व्यवस्थित करू शकतील. कारण का गव्हर्नमेंटच्या स्कीम या भरपूर वेळ लेंदी लागू शकते वेळ त्याला. पण त्याच्यात जर आपण पुढाकार घेऊन आयकॉन स्टील असेल बाकीचे सिमेंटचे प्रोडक्टचे लोक असतील त्यांनी जर हे केलं तर बऱ्यापैकी होऊ शकते कुशल म्हणजे कुशलमध्ये डायव्हर्ट होऊ शकतो. दुसरं तुम्ही गव्हर्नमेंटची बरीच कामं केलेली आहेत तर त्यातली काही ठराविक नावं सांगता येतील का? कुठल्या कुठल्या प्रोजेक्टवर तुम्ही आजपर्यंत काम केलं? आता सध्या चांगला सांगली जिल्ह्यात चाललेला आहे तो राज्यानेही मान्य केलेला आहे असा प्रोजेक्ट आहे तो मॉडेल स्कूल. मॉडेल स्कूलमध्ये नवीन बिल्डिंग असतील परत रिनोव्हेशनच्या असतील या ह्याच्यात जास्त करून मी बऱ्यापैकी हे केलेले आहेत. आणि त्यात आपल्या पार्वती स्टील आणि ह्यांनी भरपूर साथ दिलेली आहे मला. त्यामुळे मटेरियलची क्वालिटी वगैरे सगळं यांच्याकडे असेल तर मेंटेन राहते. बरोबर. दुसरं आता तुम्ही ज्याप्रमाणे म्हणलात त्याप्रमाणे कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे हे वापरलं पाहिजे? ओके. आता स्टीलचे म्हटलं तर त्याच्यात स्ट्रेंथ, डक्टिलिटी, इलॉंगेशन ह्या बऱ्यापैकी हे होतात. आम्ही स्टील घ्यायला गेलो की बऱ्यापैकी आम्हाला फायदा असा होतोय की पार्वती स्टील वाले म्हणा, बॉम्बे स्टील उद्योग समूह हे बऱ्यापैकी आम्हाला ना टेस्ट रिपोर्ट जर लागणार असतील तर ते उपलब्ध करून देतात. अदरवाईज गव्हर्नमेंट कामाला तरी पण थर्ड पार्टीकडून एक घ्यावा लागतो टेस्ट रिपोर्ट. त्याचंही पण आम्हाला काम सुरुवात करायला बऱ्यापैकी ह्यांच्याकडून मदत होते. बरोबर. रिपोर्ट वगैरे मिळतात आम्हाला व्यवस्थित. बरोबर. मग तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे आयकॉन स्टील तर तुम्ही वापरलंच आहे बऱ्याच प्रोजेक्टमध्ये. तर तुमचा अनुभव प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा होता? प्रोडक्ट म्हणून खूप चांगला आहे. काही आजपर्यंत अडचण आली नाहीत, कुठं क्रॅक गेले नाहीत, स्टील कुठं कट झालं नाही, पण असं तुटून कधी कुठलं स्टील पडलं नाही. बाकी सेंटरिंग वाल्यांच्या किंवा जो फिटर असतोय त्याच्याकडून कोणत्या आजपर्यंत तक्रारी आलेल्या नाहीत. ओके. आणि दुसरं म्हणजे या क्षेत्रात आता जे तुमच्यासारखे तरुण मुले इंजिनियर्स येत आहेत, फ्रेशर्स येत आहेत, तुमचे मित्र असतील, ज्युनियर्स असतील, ज्यांचं पहिलं पाऊल या क्षेत्रातलं आहे, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून आणि एक मित्र म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात? सिनियर आता जास्त मी नाही, माझा एक्सपिरियन्स 10 ते 12 वर्षाचा. पण त्यांच्यापेक्षा सिनियर आहे तुम्ही, त्यामुळे काय सल्ला द्याल? एवढंच सांगू शकेन मी की तुम्ही कोणतंही काम चालू करण्याच्या आधी टोटली एक्सपिरियन्स त्या गोष्टीतला जे आपण काम चालू करतोय त्याची माहिती घेऊन किंवा त्याचा एक्सपिरियन्स घेऊन 1 वर्ष 2 वर्ष बाहेर काम करून त्याच्यानंतरच सुरुवात करावी. म्हणजे भविष्यात आपल्याला कुठं अडचण येणार नाही, एखादं कामात कुठं नुकसान होणार नाही. बरोबर. एक्सपिरियन्स त्यामुळे महत्वाचा. हे होते इंजिनियर अभिजित शिंदे सर आणि त्यांनी फार महत्वाचे वाक्य सांगितलं की त्याच्यात आधी एक्सपिरियन्स घ्या या कामामध्ये. चांगला प्रॅक्टिकल नॉलेज असेल तर तुम्ही यामध्ये नक्की यशस्वी होऊ शकता. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात त्याबद्दल. आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.